इयत्ता 7वी. विषय सामान्य विज्ञान. पाठ क्रमांक 5. अन्नपदार्थांची सुरक्षा. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक. अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब असे म्हणतात. निर्जलीकरण. आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात. पाश्चरीकरण. ई. मीठ हे टिंबटिंब आहे. परिरक्षक. ई. व्हिनेगर हे टिंबटिंब आहे. रासायनिक परिरक्षक. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात? उत्तर. पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80° तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते. आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर. भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळींचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो. ई. घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात? उत्तर. बाहेरून आणलेला भाजीपाला, फळे इत्यादी स्वच्छ पाण्याने धुवून मगच त्यांचा वापर करतात. अन्न नेहमी झाकून ठेवतात. स्वयंपाकघर स्वच्छ व कोरडे ठेवतात. लागेल तेवढेच अन्न ताटात वाढून देतात. शिल्लक अन्न हवाबंद डब्यात ठेवतात. आवश्यक तेवढेच फळे, भाज्या खरेदी करतात. बाहेरील तयार अन्नपदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घेतात व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरतात. ई. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते? उत्तर. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते. उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल? उत्तर. वाळवणे. आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते. पापड, कुरडया, सांडगे, गहू, डाळी असे पदार्थ वाळवून टिकवले जातात. हवाबंद डबे वापरणे. अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते हवाबंद डब्यात ठेवणे. थंड करणे. अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊब त्यांना मिळत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ थंड जागेत ठेवणे. उकळणे. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. परिरक्षके. लोणची, मुरांबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना परिरक्षक असे म्हणतात. साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर ही परिरक्षकांची उदाहरणे आहेत. प्रश्न तिसरा. काय करावे बरे? अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर. उघड्यावर ठेवलेल्या मिठाईवर हमखास माशा बसलेल्या असतात. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी
नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून थांबवावे. आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. उत्तर. अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला समज देऊन जागरूक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे. इ. बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत. उत्तर. बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत. व्यवस्थित धुवून कोरडी करावीत. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत. इ. उंदीर, झुरळ, पाल यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे. उत्तर. अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. उंचावर जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी जागा निवडावी. फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील. प्रश्न 4. आमच्यातील वेगळा कोण ते शोधा. अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट. वेगळा शब्द आहे मीठ. आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल येल्लो, हळद पावडर. यातील वेगळा शब्द आहे हळद पावडर. इ. केळी, सफरचंद, पेरू, बदाम. यातील वेगळा शब्द आहे बदाम. इ. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे. यातील वेगळा शब्द आहे साठवणे. प्रश्न 5. खालील तक्ता पूर्ण करा. क्रमांक, पदार्थ, भेसळ. तर बघा, पहिल्या क्रमांकावर भेसळ दिलेली आहे मेटॅनिल येल्लो. मेटॅनिल येल्लो ही भेसळ हळद पावडर या पदार्थात करता येते. दुसऱ्या क्रमांकावर पदार्थ दिलेला आहे मिरी. तर मिरीमध्ये पपईच्या बिया ही भेसळ म्हणून वापरली जाते. तिसऱ्या याच्यात भेसळ दिलेली आहे लोहकीस. तर लोहकीस हा रवा या पदार्थामध्ये भेसळ म्हणून वापरला जातो. तर चौथा पदार्थ आहे मध आणि या मधामध्ये गुळाचे पाणी भेसळ म्हणून वापरले जाते. प्रश्न 6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. अ. गुणात्मक अन्ननासाडी होत आहे. उत्तर. अन्नरक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे यांची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात. उपाय. ज्या कारणांनी अशी गुणात्मक नासाडी होते ती कारणे प्रथम शोधून काढावीत. जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे. उत्तर. भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसेल तर भात कच्चा राहतो. उपाय. अशा भाताला पुन्हा वाफ काढावी आणि तो खावा, फेकून देऊ नये. इ. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. उत्तर. बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. उपाय. गहू उन्हात वाळत घालावा. अशी 3-4 उन्हे लावल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. इ. दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत आहे. उत्तर. दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. कधीकधी जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही खराब लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते. उपाय. कडवट दही टाकूनच द्यावे लागते.
आंबट दह्याचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. उत्तर, कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते. उपाय, कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावला तरी हे काळे पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रश्न 7वा, कारणे लिहा. 1. 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. उत्तर, थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5 अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात. 2. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. उत्तर, बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितके जेवण खाणे घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. आता आपण पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया. सांगा पाहू, अन्न कोठे कोठे व कसे वाया जाते? उत्तर, शेतातून बाजारात जाईपर्यंत अन्न अनेक ठिकाणी वाया जाते. अयोग्य हाताळणी, अयोग्य वाहतूक, पॅकिंगची चुकीची पद्धत यामुळे अन्न वाया जाते. अन्न पदार्थांची योग्य साठवण केली नाही तरी अन्नधान्याला कीड, मुंगी, उंदीर इत्यादी लागून अन्न वाया जाते. अन्नापासून अन्नपदार्थ तयार करताना व केल्यावरही अन्नाचा अपव्यय करतात. सण, समारंभ, लग्नकार्य अशा ठिकाणी अन्न खूप मोठ्या प्रमाणात वाया जाते. तसेच अन्न फेकून दिले जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. चुकीच्या अन्नपरीक्षण पद्धती वापरल्याने अन्न टिकले जात नाही, असे अन्न वाया जाते. विचार करा व चर्चा करा. लग्न समारंभात अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ व अन्नपदार्थांचा अपव्यय कसा टाळता येईल? उत्तर, लग्न समारंभात अक्षता म्हणून तांदूळ ऐवजी फुलांचा वापर करावा किंवा टाळ्या वाजवून अभिनंदन करावे. लग्न समारंभात अन्नपदार्थ वाढताना लागेल तेवढेच वाढावे. जेवताना लागेल तेवढेच अन्न ताटात घ्यावे. लग्न समारंभात अनेक अन्नपदार्थ तयार न करता 2 ते 3 प्रकारचे अन्नपदार्थ तयार करावे. येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येनुसार अन्नपदार्थ तयार करणे. थोडे आठवा. अन्नभेसळ म्हणजे काय? उत्तर, चांगल्या अन्नपदार्थात त्यासारखेच परंतु स्वस्त अतिरिक्त पदार्थ मिसळणे याला अन्नाची भेसळ असे म्हणतात. भेसळीचे पदार्थ अशुद्ध आणि हानिकारक असतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे अयोग्य आहे. भेसळयुक्त पदार्थ खाऊ नयेत. अन्नाची भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे.